नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेले 2-4 दिवस एक बातमी सारखी ढकलून ढकलून पुढे आणली जाते. ती बातमी आहे अजितदादांचा एक निर्णय देवेंद्र फडणवीसांनी फिरवला आणि त्या फिरवलेल्या निर्णयावर एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केलं. आता ही 3 नावं लक्षात घ्या. अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि ते शिवसेनेचे आहेत. या तिघांमध्ये एकमेकांशी पटत नाही, एकमेकांशी त्यांचं जुळत नाही. ते एकमेकाला पाण्यात बघतात, एकमेकाच्या टांगा ओढतात. हा पहिल्या दिवसापासूनचा प्रचार आहे, नवीन काय नाही. आत्ता अजितदादा हे काल परवा आलेत, आत्ता 2 महिने होत आहेत, पुढच्या 2 तारीखला 2 महिने होतील. पण ज्या वेळेला हे सरकार 30 जून 2022ला बनलं तेव्हा एकच उपमुख्यमंत्री होता आणि मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस होते. त्यांची एक पत्रकार परिषद झाली होती, पहिल्या 1 महिन्याभरातली असेल मला वाटते. अगदी नवीन सरकार आल्यानंतर 1 महिन्यात एक पत्रकार परिषद झाली होती. आणि त्या पत्रकार परिषदेत एक प्रश्न विचारला गेला. त्यावेळेला समोरचा माईक हा मुख्यमंत्र्यांच्या समोर होता आणि प्रश्न विचारणाऱ्याने सुद्धा सांगितलं की हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांसाठी आहे. अशा वेळेला देवेंद्र फडणवीसांनी तो माईक शिंदेंच्या समोरून आपल्या बाजूला घेतला. त्यावरून माईकसुद्धा हिसकावून घेतला जातो याच्या बातम्या केल्या होत्या, आठवत असेल तुम्हाला, आठवतं. आणि त्यावर मग उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री यांनीही नेहमीप्रमाणे टोमणे मारले होते की आम्ही एकमेकांच्या समोरचे माईक ओढत नव्हतो, पुढच्या वेळेला खुर्च्या ओढल्या जातील वगैरे वगैरे काहीतरी टोमणे मारले होते. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की आता सुद्धा त्याच प्रकारच्या बातम्या या ढकलण्याचा प्रयत्न चालू आहे की 3 पक्षांचं सरकार बनलंय, पण 3 पक्षाचे सर्वोच्च नेते एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. काल परवाची गोष्ट असेल, पुण्यातल्या गणपती उत्सव वगैरेच्या निमित्ताने जी काय बैठक घेतली होती, त्या बैठकीला पालकमंत्री असलेले चंद्रकांतदादा होते आणि उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पण होते. तर त्या बैठकीवर अजितदादांनी आपलं वर्चस्व आणि प्रभुत्व कसं दाखवलं यावरून अजितदादा आणि चंद्रकांतदादा यांच्यामधून विस्तव कसा जात नाही हे सांगवण्यासाठी बातम्या रंगवल्या गेल्या. मग चंद्रकांतदादा उठून वगैरे गेले, काय काय सांगितलं गेलं असो. पण हे सांगणाऱ्यांना राजकीय पत्रकार किती म्हणावं हा पण प्रश्न आहे, हा पण प्रश्न आहे. कारण राजकीय बातम्या करणाऱ्याला राजकीय समज असली पाहिजे. संसदीय आणि प्रशासकीय कामकाजामध्ये ज्या वेळेला अनेक शासकीय नेते वरिष्ठ हजर असतात त्यावेळेला जे कनिष्ठ असतात त्यांच्यामध्ये एक सामंजस्य असतं. अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री नसले आणि चंद्रकांतदादा हे पालकमंत्री असले तरी एक बाब विसरायची नाही की अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत. आणि उपमुख्यमंत्री म्हणूनच ते शासकीय पातळीवर चंद्रकांतदादा यांचे वरिष्ठ होतात. साहजिकच अशा कार्यक्रमामध्ये जर चंद्रकांतदादा आणि अजितदादा असतील तर मध्ये अजितदादांनी काही हस्तक्षेप केला तर त्याला हस्तक्षेप म्हणणंसुद्धा योग्य ठरत नाही. कारण मुख्यमंत्री असतात ते सगळ्या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतात आणि त्यांचे 2 ज्येष्ठ सहकारी देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा हे सुद्धा आपोआपच सगळ्या जिल्ह्यांचे पालकमंत्री होतात. कारण ते या सरकारचे 3 प्रमुख आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादा
यांनी आपल्या उपमुख्यमंत्र्यावर नाराज असणं असला शोध लावणाऱ्यांना प्रशासनिक आणि संसदीय कामकाजाची अक्कल नसावी असं म्हणावं लागतं. असो, मला त्यात पडायचं नाही. मुद्दा असा आहे की या निमित्ताने काल परवा जो गदारोळ करण्यात आला आहे तो असा आहे की कुठल्या काही कारखान्यांना, म्हणजे साखर कारखान्यांना जे कर्ज बँकेकडून उचललं जातं त्यासाठी तारण न ठेवता कर्ज दिलं जावं असा आजपर्यंत महाराष्ट्र सरकारचा काय तो पायंडा राहिलेला आहे. जे काय 100वर सहकारी साखर कारखाने उभे राहिले त्यांना विविध बँकांनी करोडो रुपयांची कर्ज दिलेली आहेत आणि जेव्हा ती फेडली जात नाहीत तेव्हा त्यांचे लिलावसुद्धा झालेले आहेत आणि अशा लिलावात अनेक आमदार वगैरे पुढाऱ्यांनी ते कारखाने कवडीमोल भावाने विकत घेतलेले आहेत. म्हणजे एखाद्या कारखान्याची मालमत्ता ही 500 कोटीची असते आणि 100, 125, 70, 105 कोटी रुपयांसाठी त्याचा लिलाव होतो आणि तो लिलाव 50-60 कोटीमध्ये सुद्धा घेतला जातो आणि 500 रुपयाची प्रॉपर्टी 50-60 कोटीमध्ये खाजगीरित्या आपली केली जाते. हा आजवरचा पायंडा होता आणि त्याचं कारण असं की सरकार त्यांना गॅरेंटर असतं. असो, तर अशा रीतीने तारणाशिवाय कर्ज द्यायचं आणि सरकारने त्याला जामीन राहायचं किंवा तारणकर्ता म्हणून राहायचं, अशी जी पद्धत होती त्याला छेद देणारा निर्णय अजितदादांनी घेतला आणि हे सगळे कारखाने योगायोगाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे असावेत. इथे मग राजकीय टसल दिसते. अगदी तुम्हाला ज्यांना यातला तपशील जाणून घ्यायचा असेल तर साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातला जरंडेश्वर साखर कारखाना हा अजितदादांच्या निकटवर्तीयांकडे कसा आला, त्याची मालमत्ता किती आहे आणि किती लिलावात तो खरेदी झाला, हा सगळा तपशील शोधून वाचा. असो, सांगायचा मुद्दा असा की अजितदादांनी हा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय फिरवून परत एकदा सरकारच जामीन असेल हे धोरण आणण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारात त्यावर शिक्कामोर्तब केलं. लगेच काय बघा, एकमेकांमध्ये किती कुरघोडी चालू आहे असं लिहिणारे आहेत ना, ते 2.5 वर्ष उद्धव ठाकरे यांना बेस्ट मुख्यमंत्री म्हणत होते. जे मुख्यमंत्री आम्ही मंत्री असून आमचा फोन पण उचलत नाहीत अशी तक्रार काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांनी केली. त्यावर सामनातून कुरकुरणारी खाट असा अग्रलेख लिहावा लागला होता. ते मुख्यमंत्री बेस्ट होते. तेव्हा काँग्रेस आणि शिवसेना किंवा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातला बेबनाव हा सांगायला माध्यमं तयार नव्हती. त्यांना आज अजितदादा, देवेंद्र आणि एकनाथ यांच्यातलं प्रचंड भांडण दिसायला लागलेलं आहे. एक्सपांड करून बघतात. त्या टचस्क्रीन याच्यावर तुम्ही असं केलं की ते फोटो मोठे होतात, छान लहान होतात, तशा रीतीने बातम्या रंगवल्या जातात. पण हे पहिल्यांदा झालं आहे का? महाराष्ट्राच्या राजकीय कारभारामध्ये खाली कोणीतरी निर्णय घेतला आहे आणि वरच्याने तो फिरवला आहे आणि त्यामुळे गहजब झाला आहे, असं यापूर्वी कधी झालं नव्हतं. काल परवा झालं होतं ना, त्याचं काय ते कोणाला आठवत नाही. आणि हा निर्णय तर क्षुल्लक आहे, छोटा आहे. असा निर्णय घेताना अजितदादा तो छोडा पुतणे आहेत. शरद पवारांचा अपमान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून केला, हे विसरून चालेल मित्रांनो. आज अजितदादांना अपमानित केलं जातंय म्हणून लिहिणारी जी माध्यमं आणि पत्रकार आहेत ते विसरले. यापेक्षाही भयंकर अपमान शरद पवारांचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी केला होता. तेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जितेंद्र आव्हाड
हे गृहनिर्माण मंत्री होते आणि ते गृहनिर्माण मंत्री असताना त्यांनी लालबागच्या त्या भारतमाताजवळ हाजी कासम चाळीचं जे पुनर्निर्माण झालेलं आहे त्यातले 100 गाळे टाटा कॅन्सर हॉस्पिटलला रुग्णांच्या नातेवाईकांना तात्पुरतं वास्तव्य करण्यासाठी हॉस्टेलसारखे वापरायला दिले होते. जितेंद्र आव्हाडांनी त्याचा वाजत गाजत समारंभ केला होता आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या संचालकांना शरद पवारांच्या हस्ते एवढी लांब अशी कार्डबोर्डची किल्ली महाल केली होती, दिली होती आणि ते 100 गाळे हे टाटा कॅन्सर हॉस्पिटलला दिले होते. गृहमंत्र्यांनी दिले होते. गृहमंत्र्यांनी म्हणजे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा फार मोठा समारंभ घडवून आणला होता आणि त्याच्या 2 का 3 दिवसानंतर गृहनिर्माण खात्याचा तो निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी रद्दबातल करून टाकला. त्याचं कारण होतं की ज्या विभागात या जागा गृहनिर्माण मंडळाचे गाळे आहेत तिथले आमदार शिवसेनेचे होते अजय चौधरी, जे आता उबाठा या शिवसेना गटाचे विधानसभेतले गटनेते आहेत. त्यांनी याविषयी तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली की ज्या हाजी कासम चाळीचं हे पुनर्निर्माण झालेलं आहे तिथले जे रहिवासी आहेत त्यांनी अशा प्रकारे आमच्या वसाहतीमध्ये रुग्णांच्या सेवेची हॉस्टेल होऊ नयेत असा आक्षेप घेतला होता. तो घेऊन अजय चौधरी मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण मंत्र्यांना पूर्वसूचना न देता किंवा सल्लामसलत न करता त्या 100 गाळे टाटा कॅन्सरला देण्याचा निर्णय तडकाफडकी रद्द केला होता. पण जो समारंभ होणं टाळता आलं असतं जर योग्य वेळी जितेंद्र आव्हाडांनी आपला हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातला असता किंवा तिथले स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्याशी चर्चा करून सल्ला मसलतीने घेतला असता तो निर्णय घेण्यापूर्वीच थांबवता आला असता. पण जितेंद्र आव्हाडांना आपण किती महान कार्य करतोय याचं प्रदर्शन करायचं होतं म्हणून त्यांनी शरद पवारांना तोंड कशी पाडलं. शरद पवारांच्या हस्ते ती चावी देण्याचा कार्यक्रम झाला आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाडांना न विचारता तो रद्द करून टाकला. आठवतं मित्रांनो? तर त्याला काय म्हणायचं होतं? तो बेबनाव नव्हता. तो बेबनाव नव्हता का? एकमेकावर कुरघोडी केलेली नव्हती. माझं म्हणणं असं आहे की तो निर्णय आमच्या आमदाराला पसंत नाही, तिथल्या रहिवाशांना पसंत नाही, म्हणून जितेंद्र आव्हाड तुम्हीच मागे घ्या असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या गृहनिर्माण मंत्र्याला का सांगितलं नाही? किंबहुना असा निर्णय आपण घेतोय आणि तुमचा स्थानिक आमदार आहे तर त्याला जरा विचारपूस करा असं जितेंद्र आव्हाड आधीच मुख्यमंत्र्यांना सांगू शकले असते. पण आव्हाडांचं दुर्दैव असं की मुख्यमंत्री 2.5 वर्ष घराच्याच बाहेर पडत नव्हते, कोणाला भेटतच नव्हते, तर ते जितेंद्र आव्हाडांना कसे भेटणार? त्यामुळे मुख्यमंत्री भेटत नाहीत म्हणून परस्पर जितेंद्र आव्हाडांना तो निर्णय घ्यावा लागला आणि त्यांनी शरद पवारांना सन्मान देण्यासाठी ती चावी शरद पवारांच्या हस्ते देऊन त्यांना तोंड कशी पाडलं, कारण मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय फिरवला. तेव्हा आज अजितदादांचा निर्णय देवेंद्रांच्या सांगण्यावरून एकनाथ शिंदेनी फिरवला असं जे म्हणतात ते त्याच्याबरोबरच हे संदर्भ का सांगत नाहीत? हे यापूर्वी झाले 3 पक्षांचं सरकार असताना आधी झाले, हे का नाही सांगत? कारण त्यांना एक नॅरेटिव्ह पुश करायचा असतो. आधीच्या सरकारमध्ये कसं एकजूट होती हे सांगायचं आणि मग अशा जो बेबनाव असायचा त्याच्यावर फार गाजावाजा होऊ द्यायचा नाही. आम्ही दिली आहे बातमी, बघा तुम्ही, पण चर्चा केली होती का? आज जितकं चंद्रकांतदादा अजितदादा यांच्यात काही थोडं इकडे तिकडे झालं
तर त्याचा भात का बतंगड बनाना सुरू होतं, राईचा पर्वत होतो. किंवा अजितदादांचा एक GR मागे घेतला गेला म्हणून पराचा कावळा करण्याची धावपळ माध्यमात सुरू होते, ती तेव्हा का झाली नव्हती? आणखीन एक गोष्ट सांगतो, तेव्हा तर सरकार महाविकास आघाडीचं अगदी नवीन होतं. मला वाटते फेब्रुवारी मार्च वगैरे 2020चा असावा, लॉकडाऊनच्या आसपासची गोष्ट आहे. गृहमंत्री झालेले, ठाकरे मंत्रिमंडळातले गृहमंत्री झालेले अनिल देशमुख यांनी मुंबईतल्या 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या. 10 पोलीस आयुक्तांच्या एकाच दिवशी बदल्या केल्या. त्यातले 3 का 4 उपायुक्त आपली बदली झाली आहे अशा नव्या कार्यालयात जाऊन हजर झाले आणि इतक्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या बदल्या रद्द केल्या आणि परत आपल्या जागी जा असा आदेश जारी केला. त्याला काय म्हणतात? मनोमिलन म्हणतात का मित्रांनो? एक गृहमंत्री आपल्या खात्याचा एक आदेश जारी करतो आणि मुख्यमंत्री तडकाफडकी 24 तासाच्या आत तो आदेश रद्द करून बदल्याच रद्द करून टाकतात. त्याला काय म्हणणार मित्रांनो? याचं कारण सोपं आहे की हा विषय आपल्याला रंगवला तर मग उद्धव ठाकरे बेस्ट जगातले मुख्यमंत्री, एक नंबर मुख्यमंत्री हे चित्र कसं रंगवता येईल? त्या उद्धव ठाकरे यांच्या काळात जो प्रशासनाचा मंत्रिमंडळाचा सगळ्याचा चुथडा झाला होता, अशा बातम्या द्यायच्या पण खाली कुठेतरी कोपऱ्यात द्यायच्या आणि त्याच्यावर चर्चा वगैरे सुद्धा करायची नाही. पण इकडे जरा काय झालं की राईचा पर्वत पराचा कावळा सुरू होतो. तेव्हा आज जर काय देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांचा एक निर्णय फिरवण्याविषयी निर्णय घेतला असेल आणि त्यावर एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केलं असेल तर ते जसंच्या तसं महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे करत होते तेच एकनाथ शिंदे करतायत आणि तेच देवेंद्र फडणवीस सुद्धा करतायत, इतकाच त्याचा साधा सरळ अर्थ आहे. जर उद्धव ठाकरे यांनी गृहनिर्माण म्हणजे असे शेकडो निर्णय असतील, पण ठळक निर्णय मी तुम्हाला सांगतोय की जितेंद्र आव्हाड यांनी समारंभपूर्वक गाजवलेला एक निर्णय आणि कार्यक्रम आणि अनिल देशमुख यांनी केलेल्या बदल्या ह्या फार मोठ्या ठळक घटना आहेत. त्या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय जर प्रशासनिक आणि शासकीय म्हणून बरोबर होते तर मग अजितदादांचा एक निर्णय फिरवला गेला तर त्याच्यावर साप म्हणून भुई धोपटण्याची गरज आहे का याचा विचार करा. हे मी मुद्दाम तुम्हाला नेहमी तुलनात्मक सांगतो. माझं म्हणणं असं नाही की अजितदादांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी जे काही केलं ते बरोबर आहे असं मी म्हटले का नाही. माझं म्हणणं असं आहे की जर असंच यापूर्वी झालंय तर आज जे माध्यमातून ऊर बढवत आहेत त्यांनी त्यावेळेला ऊर का बढवला नव्हता? की नाही आत्ता सरकार पडेल असं का बोलले नाहीत? आणि फार कशाला नुसते आरोप झाले म्हणून संजय राठोड नावाच्या मंत्र्याचा उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घेतला होता आपल्या पक्षाचा असून. पण नवाब मलिक यांना अटक होणार अशी शक्यता निर्माण झाली तेव्हा शरद पवार आधीच जाहीर करतात अटक झाली तरी परवा नाही, नवाब मलिक राजीनामा देणार नाही. आणि नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे जेलमधल्या या माणसाला मंत्री म्हणून आपल्या मंत्रिमंडळात पुढचे 4-5 महिने ठेवत होते, पण आपला अधिकार राबवण्याची हिंमत त्यांना नव्हती कारण मुख्यमंत्रीपद जाईल. मग तिथे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात क्लॅश आला नव्हता, बेबनाव झाला नव्हता, कुरघोडी झाली नव्हती. मुख्यमंत्र्याचा विशेषाधिकारी असतो
विशेषाधिकार असतो, प्रेरॉगेटिव्ह असतो की कोणाला मंत्रिमंडळात घ्यावं, कोणाला मंत्रिमंडळात ठेवावं, कोणाला मंत्रिमंडळातून काढावं. यावर शरद पवारांनी शासनाचा कुठलाही एक घटक नसताना सुद्धा कुरघोडी केली होती. पण त्यावर यातला कोण बोलत होता का? नाही, कारण ते आपल्याला दाखवायचंच नाही आहे. ते दाखवलं तर आपण एक नंबर मुख्यमंत्री म्हणतो त्याच्यावर काळीमा फासला जाईल. माध्यमातल्या बातम्या म्हणून बारकाईने बघून आणि समजून घेतल्या पाहिजेत की आज जर त्यांना उद्धव ठाकरेंच्या कालखंडातल्या अशाच घटनांचा संदर्भ देऊन चर्चा करता येत नसेल तर नुसती चर्चा पण करण्याची गरज नाही, बातमी द्या, विषय संपला. त्यामुळे काय राजकारण बिघडणार आहे वगैरे वगैरे पांडित्य जे सांगायचा प्रयत्न करतात, त्यांनी 2 वर्षापूर्वी आपल्या तोंडात कुठल्या शेणाची गुळणी घेतली होती आणि या विषयावर माध्यमात चर्चा केली नव्हती, तेही सांगायला हरकत नाही. असो मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.